कधी उन्हात तापलं, कधी अंधारी लोपलं, परी कधी ना थांबलं आभाळ आपलं आपलं, आभाळ आपलं आपलं. बोलणारा बोलतो, चालणारा चालतो, वाट सरताही सरेना, किती अंतर आपलं आभाळ आपलं आपलं, आभाळ आपलं आपलं. अंजलीचा हो, अंजलीचा पागलपणा आहे ग, बाकी काही नाही. अच्छा, मग आपल्या वेळी काय होता? शांतपणा होता. अपेक्षित होतं तू असंच काहीतरी प्रश्न विचारणार. हो ना, अपेक्षित होतं ना. मग उत्तर पण तयार असेल तुझ्याकडे. ऑफकोर्स. अगं मग सांग ना. आय हा लव्ह हा यू. अरे मुग्धा, मुग्धा आय लव्ह यू. अगं हे सांगायसाठीच तुला इथे बोलावलं होतं आणि तुझ्याकडून हे ऐकायसाठी. बाबा, तुम्हाला वेळ आहे ना? हो आहे, बोल. बाबा, माझा निर्णय मी तुम्हाला निर्णय घ्यायला घाई करू नकोस. निर्णय केव्हाच झालाय बाबा, तो फक्त तुमच्या कानावर घालायचा होता. हा, आता रावराणींकडचं स्थळ तसं चांगलं आहे, मलाही आवडलं असतं ते स्वीकारायला, पण ते स्वीकारायला मी असमर्थ आहे. कारण मी ज्योतीबरोबर लग्न करायचं ठरवलंय. ती अर्पण पत्रिकेवाली? होय, तीच. ज्योती काकोडकर, अंजलीची मैत्रीण. अरे तिची माहिती म्हणजे पूर्वी कधी पाहिलेलं नाही, नीटचं ओळखत नाही, मग असं अचानक? बाबा, मला ती आवडली, माझं तिच्यावर प्रेम आहे आणि आम्ही दोघांनी लग्न करायचं ठरवलं. असा किती काळ सहवासात आहेस, असा कितीसा ओळखतोस? बाबा, मला सांगा, हे आपण जेव्हा असं पाहून ठरवून लग्न करतो तेव्हा असा कितीसा वेळ देतो आपण एकमेकाला, नाही ना? आणि समजून घ्यायला पुढे संपूर्ण आयुष्य आहेच ना. मी तुला ना उमेद करत नाही, पण आपण जेव्हा चार चौघांकडून माहिती काढतो, घराणं, स्वभाव, चालचलन ह्याची माहिती काढतो, तेव्हाच आपण पुढची बोलणी करतो. तरीही अशी लग्न फिसकटतात ना. हे बघा बाबा, मला तुमच्याशी वाद घालायचा नाहीये, पण आमचा निर्णय पक्का झालाय आणि मी अपेक्षा करतो की तुम्ही आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. अभि, त्या मुलीविषयी मला थोडी माहिती मिळाली. तुला सांगणार नव्हतो, पण आता सांगावं लागते. ती मुलगी नको एवढी फॉरवर्ड आहे. तिला अभिनय क्षेत्रात करिअर करायचं आहे, तेही काय वाटेल ते करून. म्हणजे मला जी माहिती मिळाली ती मी सांगतोय. शिवाय तिचं एक लग्न मोडलंय. का मोडलं, कुणी मोडलं याची चौकशी करणं भाग आहे अभि. बाबा, मला तिच्या त्या मोडलेल्या लग्नाविषयी तिने सांगितलंय आणि खरं सांगू, तिच्या स्वभावातला एक पैलू प्रकर्षाने माझ्या समोर आलाय आणि तो मला भावला देखील. आणि आजच्या तरुणीत इतका तडफदारपणा हवाच ना. एकूणच तुझ्या निर्णयात फेरविचार करणार नाहीस? नाही बाबा, मला तसलं कोणतंच कारण दिसत नाहीये. मला जे सांगायचं होतं ते मी सांगितलं. आता निर्णय घ्यायला तू मोकळा आहेस. बाबा, खरंच आज आई असायला हवी होती. तिने मला नक्की समजून घेतलं असतं.
ए पण तुझ्या डॅडी आणि मम्मीला कळव हं. हे सगळं फोन करून सांग त्यांना. नाही मग काय गंमत राहिली. सरप्राईज. अरे व्हेरी व्हेरी स्वीट अँड प्लीजंट सरप्राईज. अरे तुम्हाला काही फ्रेश वगैरे व्हायचंय? नाही उतरल्यापासून तिला लोणावळा दाखवत आणलंय आणि आमचं खाणं पिणं पण झालंय. बरं मम्मी डॅडी कुठे आहेत? अरे आपल्या चेन्नईच्या फॅक्टरीत थोडा प्रॉब्लेम झालाय. वर्कर्स लोकांनी स्ट्राईक पुकारलाय. ह्या क्लासचं हेच दुखणं असतं. पैसा पैसा आणि पैसा. पैशासाठी काय वाटेल ते. मम्मी ओह सॉरी बेटा. शेखर डोंट वरी, माझ्याकडे सगळे अधिकार सोपवून गेलेत. बेटा तुला खरंच फ्रेश वगैरे नाही व्हायचंय का? मुग्धा तुला विचारते ती. मम्मी ती थोडी टेन्शनमध्ये आहे. खरंच काही नकोय मम्मी, फक्त तुमचे आशीर्वादच हवेत. स्मार्ट गर्ल. बरं तुझं पूर्ण नाव काय ग? मुग्धा वसंत रावराणे. घरी कोण कोण असतं? आई वडील जाऊन 5 वर्ष झाली. घरात 2 भावंड आहेत, ती अजून शिकतात. राहता कुठे? छोटा बंगला आहे, जुना आहे, सांताक्रूजला. अर्थात तोही मालकीचा व्हायला 8-10 वर्ष लागतील. तसा लीजवर आहे. मग भागवता कसं? मी बँकेत नोकरी करते, ऑफिसरच्या पोस्टवर आहे. वडिलांची थोडी पुंजी आहे. भावंड मोठी होतील मग नोकरीला लागतील. तोवर तुझ्या लग्नाचं काय? अर्थात आम्ही हो म्हटल्यावरच म्हणा. ते मी सगळं शेखरला क्लिअर केलंय. लग्न करायला निदान 2-3 वर्ष तरी लागतील. माझा भाऊ राजन तोवर इंजिनियर होईल, नोकरीला लागेल. आणि तसंच शेखरला सुद्धा सेटल व्हायला 2-3 वर्ष लागणारच आहे, हे त्यानेच मला सांगितलंय. आणि मम्मी मुग्धासमोर खूप ब्राईट करिअर आहे. तिचं M.Com कम्प्लीट आहे आणि आता ती MBA करणार आहे. हे बघ मुग्धा, माझ्या घरच्या सुनेविषयीच्या अपेक्षा थोड्या चोखंदळ आहेत. तिचं खानदान, रूप, श्रीमंती, चालीरीती वगैरे वगैरे. पण शेखरच्या डॅडीने बजावून सांगितले, मुलींनी पाया पडून नमस्कार केला की आशीर्वाद म्हणून होकार देऊन टाकायचा. मुलाच्या इच्छेपलीकडे महत्वाचं काही नाही. तेव्हा आमचा ह्या लग्नास नकार नाही. ग्रेट मम्मी, ग्रेट डॅडी. अरे हो हो हो. मुली, तुला आता जन्मभराचं एक काम आहे. ह्याच्या अतिउत्साहाला लगाम लावायचा आहे. आलीच मी. मुग्धा मुग्धा अभिनंदन. अगं लात मारून स्वर्गाची दारं उघडायची आहेत आता. हेच मला तुझं आयुष्यभर सांभाळायचंय. तुझा वेग आणि आवेग मला आटोक्यात आणायचाय. कळलं? कळलं. हे घे मुग्धा. फक्त होकार द्यायचा नसतो, हार आहे. घाल आणि शेखरलाही दाखव. वाव मम्मी, खूप छान आहे. पण हे आताच? हो आत्ताच दिलं पाहिजे. हे सगळं शेखरच्या डॅडीने ठरवलेल्या गोष्टी आहेत. बर नंतर घालून बघ आणि शेखरलाही दाखव. मम्मी ही पहिल्यांदाच आली तरी हिला एवढं दिलंस. माझा तर वाढदिवस आहे, मला काहीच नाही. तुझे वडील शब्दाचे पक्के आहेत. तुझी नवीन कार गॅरेजमध्ये उभी आहे. मम्मी डॅडीने सांग थँक्यू सो मच. मी आत्ताच हिला घेऊन मुंबईला निघतो. आता राहत नाही मला. शेखर, हा तुझा अति उत्साह होतो. हा ओके मम्मी डॅडीना फोन लाव आता. नको आत्ता नको. आता टेन्शन मध्ये असतील. संध्याकाळी लाव. ओके कार तरी बघून येतो. हा चल मुग्धा. अरे पण जाताना जेवणाचं काहीतरी सांगून जा. नाही जेवण नको, गोडाचा शिरा करायला सांग. बर. मुग्धा चल. येते हा मम्मी. ह्या मुलीला ह्याला सांभाळण्यासाठी अख्खं आयुष्य पणाला लावावं लागणार आहे. आपण लोणावळा सोडलं. नवी कार, तिचा वेग. मी तुला पुन्हा पुन्हा आवरत होते पण तुझं भान सुटत होतं.
कानात आणि मनात वारं भरलं होतं तुझ्या. सुसाट निघालास. 30, 35, 40, 45, 50, 60, 70 आणि एका वळणावर मी हॉस्पिटलमध्ये. सगळा खर्च तुझ्या मम्मीने केला. पाय निकामी झाले होते. डिस्चार्जच्या दिवशी तुझी मम्मी आली होती. मुग्धा, तुला आता डिस्चार्ज मिळेल. बिलाची पै न पै चुकती केली आणि थोडे पैसे तुझ्या नावाने बँकेतही भरले. मुग्धा, मी काही महत्वाचं सांगायला आले. शेखरच्या डॅडींना हार्टचा त्रास सुरू झालाय. नाहीतर तेही आले असते. मम्मी, शेखर कुठे आहे? शेखर मलेशियाला गेलाय. तुला हेच सांगायला आले की हे लग्न मोडलं असं समजायचं. मम्मी पण यावर बहस नाही. हे लग्न होणं नाही. शेखर आमच्या शब्दाबाहेर जाणार नाही. मम्मी पण मी काय अपराध केलाय? कोणाचाच नाही, पण बहुतेक देवाजीच्याच मनात नसावं. नाहीतर हा अपघात झालाच नसता. चेन्नईची फॅक्टरी बंद पडली नसती. शेखरच्या वडिलांना हार्ट अटॅक आला नसता. आणि आता तर तुझं हे पंगुत्व. आणखीन पैसे हवे असतील तर निरोप धाड. तुझ्या नावाने बँकेत पैसे भरलेत. आणि हा हार ठेवून घे. येते मी. मम्मी, एक मिनिट. हा हार माझा नाहीये आणि यावर माझा अधिकारही नाहीये. ओके, जशी तुझी इच्छा. शेखर, वर्तमान काळाच्या किनाऱ्यावर तर आलोय. आता मागचं सगळं विसरूया. मी इथे कशासाठी आले ते बोल ना मुग्धा. गप्प कशासाठी झालीस? हं? हे बघ मुग्धा, आता तुला बोलायला काहीच हरकत नाहीये. कारण या गोष्टीतला सगळ्यात पॅनिक पार्ट मी ऑलरेडी ऐकला आहे. हं? बोल. माझं ऐकवून झालंय. मी असा का फिरलो, का पळून गेलो, याची उत्तरं माझ्याकडे आहेत. पण सगळंच माझ्याकडून माणुसकीला धरून होत होतं असं मी नाही म्हणणार. हे बघ, आज जेव्हा मी मागे वळून बघतो तर मलाच माझी लाज वाटते. माझ्याकडून अपराध झालाय, मला मान्य आहे. पण खरंच त्याला काहीतरी कारणं होती. चुकलंच तेव्हा. हेही सांगायला तेव्हा आला नाहीस तू. तेवढंही पुरलं असतं. धैर्यच झालं नाही ग, किंवा सोयीनं विसरलो म्हण. पण या क्षणी मी कोणतीच सफाई देणार नाही. पप्पा गेल्याचं पेपरात वाचलं. चेन्नईचा कारखाना खूप तापदायक झालं ना सगळं. येस, कारखाना बंद पडला. मीही गेलो, राहिलो तिथे. वाचवायचा खूप प्रयत्न केला. शेवटी बंदच पडला. वेडापिसा झालो होतो अगदी. प्रचंड यशस्वी उद्योगपती व्हायचं वेट डोक्यात रुतून बसलं होतं. मम्मीला ब्रेन हॅमरेज झाला अचानक. उद्योगात दिवाळखोरीपर्यंत पाळी आली होती. मग आता आता म्हणजे शेखर सरपोतदार अजून जिवंत आहे. त्याच्या बुद्धीसकट, जिद्दीसकट आणि स्वप्नांसकट. होईल चमत्कार, विश्वास आहे मला. मग लग्नाचा विचार नाही आला डोक्यात?
आता तू तरी का विश्वास ठेवावास माझ्यावर? खरंच नाही आला. म्हणजे वेळ नव्हता, धावपळ होती आणि हृदयात कुठेतरी जखम होतीच, नियतीच्या दानतीची आणि आपल्या अपराधाची. एनिवे, आता तुझ्या येण्याचं कारण सांग. सहज आले होते, बंगला बघायचा होता, वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आले होते, असली काही कारण सांगू नकोस. कोणीही विश्वास ठेवणार नाही. सहज बंगला सोडून दे, पण तुझा वाढदिवस गुरुवारी आहे ना, त्याच्या संबंधी येऊ शकते ना शेखर? तुझ्या लक्षात आहे आजही? आहे. आठवत बसत नाही, पण आठवणीतून जात नाही. ऐकून बरं वाटलं. तुझा वाढदिवस मात्र मी अजूनही साजरा करतो. स्वतःच्या हाताने कडू जर्द कॉफी करतो. गोटा गोटाने कॉफी आणि आठवणी जिरवत असतो. शेखर, तुझ्या बोलण्याची ना भीती वाटते. आजही कोणीही वाहून धारेला लागेल. थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट. बरं, मुद्द्यावर येणार आहेस का आता? येस येस, मी आज आले तुझ्याकडे ते 2 गोष्टी मागायला. बोल. सगळ्या जाहिराती, ट्रेलर्स, इंडियन न्यूज वगैरे झालं. आता मेन पिक्चर सुरू झालाय. बोल. 1, तू अंजलीपासून दूर व्हायचंस. अगं पण नो शेखर, मला पूर्ण करू दे. कसे ते तू बघ, पण तिला यात गुंतवायचं नाही. तिला तुझ्या पाशातून मुक्त कर. आणि 2, मी तुला एक ऑफर देते, अगदी प्रेशियस ऑफर. तू कल्पनाही करू शकणार नाही अशी ऑफर. मात्र ऑफर जाणून घ्यायला तुला माझ्या घरी यावं लागेल, गुरुवारी तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी. कबूल आहे? अंजलीबद्दल तुला सांगितलंय मी, फक्त तुझ्यापर्यंत पोचण्यासाठी. आणि ऐकून घे, तिच्या उधाणाला मी आवरू शकत नव्हतो. मुग्धा, शब्दापलीकडचं काही घडून येण्याचा संभवच नव्हता. म्हणजे मी तिच्यात तसा गुंतलोच नव्हतो. मी तुला इथे ऑफर देत नाही, त्याची 2 कारणं आहेत. तू प्रपोज केलंस, ती एक प्रकारची ऑफर होती. तुझ्या घरी माझ्या वाढदिवशी. आज तुझ्या घरी मी तुला ऑफर देते, ती माझ्या घरी तुझ्या वाढदिवशी. कबूल असेल तर सांग. कबूल आहे. संध्याकाळी? तेच चालेल. 5 वाजता संध्याकाळी? मला पण चालेल. अगदी मन मोकळं करून येतो. आपल्याला सगळ्याचीच नव्याने सुरुवात करायची. हो. अंजू आता घरी आली असेल. चल, मी निघते. मुग्धा, गाडीने सोडू? नको रे बाबा. का? गुरुवारपर्यंत तरी मला काही रेस्ट घ्यायची नाही आता. चल. 1 मिनिट. काय ग दीदी, आज अगदी निवांत बसलीयस? नाही, आतलं आवरलं, म्हटलं जरा वाऱ्यावर बसू. उद्या माझं कोल्हापूरला जाणं रद्द झालंय. त्या कोल्हापूरच्या डॉक्टरांनीच इथे बलसराव हॉस्पिटलमध्ये सकाळी 11 वाजता बोलावलं. हे दॅट्स ग्रेट. मी हो सोबत? ए नाही, नको. अंकुशराव आणि माधवराव आहेत, धावपळीला ते खांदे आहेतच. आणि उगाच तुझं कॉलेज कशाला बुडवायचंय? उद्या काहीतरी ठोस सांगतील असं वाटतंय. बरं अंजू, परवा संध्याकाळी आपण इथे भेटायचंय. काही विचारायचंय, काही निर्णय घ्यायचे. आपण म्हणजे? आपण म्हणजे राजन, रागिणी, तू, आबासाहेब आणि माधवराव, सगळे घरातलेच.
6 वाजता जाऊ नकोस हा कुठे दुसरीकडे. हो दीदी. आशाताईंनी बटाटे वडे केलेत, सोबत चटणी सुद्धा आहे. तुला कॉफी करून देऊ का? करून घेशील तू कॉफी? नको ग दीदी, मी करून घे. बरं तू घेशील का? नाही नाही, माझी पिऊन झाली आहे कॉफी. बर. दीदी, कोणाची वाट पाहतेस का तू? माधवरावांची. जळगावहून निघालेत, एव्हाना पोचायला हवे होते. येतील. अंजली, आले? बापरे, अगदी 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. आता मी तुमच्याच विषयी बोलत होतो. धन्यवाद. हे घे. हे काय? कंदी पेढे, जळगावचे अस्सल. वाव. तुला आवडतात ना? हो म्हणजे काय, पण इतके? सगळे एकदम खायला सांगत नाहीये. नकोत का? दे परत, देऊन येतो जळगावला. नाही नाही, तुम्ही बोला. मग आटपलं जळगावचं? मला परवाच नाडकर्णी साहेबांना निर्णय द्यायचा. तेही येतात. पण मॅडम, अहो मी कशाला? मी सर्व घरच्यांना बोलवलं. तुमचा काही विचार हवा, तशी मला मदत हवी आहे. ते केवळ दीदीची दिशाभूल करण्यापुरतच. शेखर, मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. हो. अगं मग बोल ना. नाही, थोडासा वेळ मला पुरणार नाही.